लहान भावाला जास्त जीव लावल्याचा राग मनात धरत मेकॅनिकल इंजिनियर असणाऱ्या मुलाने वडिलांच्या डोक्यात टिकाव घालून राहत्या घरात त्यांची हत्या केली। हो, ही घटना घडली आहे श्रीरामपूरमधील अशोकनगर फाटा येथे। नेमकं घडलं काय तर सचिन ढोकचवळे हे पत्नी भारती यांच्यासह नेवासे रस्त्यावरील अशोकनगर फाटा येथे राहतात। त्यांना 2 मुले असून मोठा मुलगा प्रणव हा मेकॅनिकल इंजिनियर झालेला आहे, तर लहान मुलगा संकेत हा छत्रपती संभाजीनगर येथे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे। प्रणव हा 15 दिवसांपूर्वी गुजरात येथील नोकरी सोडून गावी खंडाळा येथे आला होता। त्यामुळे मुलगा घरी आल्याने ढोकचवळे दाम्पत्य खंडाळा येथील आपल्या मूळ गावी गेले होते। 3 जूनच्या सकाळी सचिन ढोकचवळे हे हॉलमध्ये झोपलेले होते। त्यांची पत्नी जेव्हा घरात आली आणि त्यांनी पाहिलं की सचिन यांच्या डोक्यातून रक्त वाहत आहे, तेव्हा त्यांनी आरडाओरडा केला आणि सगळ्यांना बोलवून घेतलं। सचिन यांना उठवण्याचा प्रयत्न केला गेला, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता। चौकशी दरम्यान त्याचा मोठा मुलगा प्रणव याने सांगितलं की आई बाबा दोघेही लहानपणापासूनच भाऊ संकेतला जास्त जीव लावतात आणि रात्री पप्पांनी माझ्या डोक्यात चापट मारली होती। याचा राग माझ्या डोक्यात रात्रीपासूनच होता, त्यामुळे मीच त्यांना बाहेर पडलेला टिकाव डोक्यात घालून ठार केलं, असं प्रणवने सांगितलं। हे ऐकताच पत्नी भारती यांनी हंबरडा फोडला। या घटनेनंतर भारती ढोकचवळे यांच्या फिर्यादीवरून प्रणव याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। किरकोळ कारणावरून त्याने वडिलांचा खून केला, त्यावरून तो मानसिक रुग्ण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, पण या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।